शिवरायांची जयंती साजरी करून झाली. तुमचे स्टेटस पोस्ट करून झाल्या असतील तर हा व्हिडिओ पहा. ही पद्धत आहे का? शिवाजी महाराज उठवण्याला आम्ही अडवलं गेलो म्हणून ही पद्धत आहे का? आम्हाला न्याय द्या. आमचा समाज कमी आहे, 10-15 जण आहे आणि पूर्ण गाव आहे. पूर्ण गाव आम्हाला विरोध करायला लागले, मारायला लागला. आम्ही 4 वाजेपासून आमचे लेकरं आम्हाला उठता सुद्धा येत नाही इथून, एवढं मारलं आम्हाला. हा व्हिडिओ तुमच्या फीड मध्ये एकदा तरी आला असेल. हा व्हिडिओ जिजाऊ मासाहेबांच्या जन्माने पावन झालेल्या भूमीतला म्हणजेच जिल्हा बुलढाणा, तालुका लोणार आणि चिखली गावातला आहे. या गावात जे काही घडलंय ते पाहून आणि ऐकून संतापाची तिडीक डोक्यात जाईल. कारण या गावात काही गावकऱ्यांनी महिलांना जी मारहाण केली आहे ती पाहून आपल्यालाही राग येईल अशी परिस्थिती आहे. विषय एवढाच नाहीये, या पुढचं कारण जर तुम्ही ऐकलं तर तुम्हालाही संताप येईल. त्या गावातले महिलांचे काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या नेमकं काय म्हणतायत ते आपण आधी पाहू. पुतळा मांडला आम्ही, एवढाच पुतळ्याचा हे लोक विरोध करायला लागले. हे आम्ही फक्त ह्या एवढ्या 4-5 जणी बाया आहेत, फक्त एवढ्या बाया हे आम्ही. आणि हा समाज, हा पूर्ण समाज आहे. 3-4 पोलीस असताना सुद्धा आमच्यावर हल्लाहोल्ली झालेला आहे. नंतर पोलीसवाले आल्याच्या नंतर हे सगळे पळून गेलेले गावाचे. आता नक्की विषय काय आहे तो सविस्तर सांगते. चिखला काकड या गावामध्ये वंजारी समाज मोठ्या प्रमाणात राहतो, सोबतच मराठा समाजही राहतो आणि इतरही समाज राहतात. मराठा समाजाची इथे जास्त नाही पण 10-15 घरं आहेत. 3 फेब्रुवारी रोजी एक घटना घडली आणि त्या घटनेवरून या गावातलं वातावरण तापलं. ती घटना होती की अज्ञात लोकांनी त्या गावामध्ये शिवरायांचा पुतळा अंगणवाडीच्या परिसरामध्ये ठेवण्यात आला होता. काही महिलांनी पुतळा तिथून हटवण्यासाठी विरोध केला आणि तो विरोध वाढत गेला. त्यानंतर तिथे बाचाबाची झाली, 2 गट पडली आणि 2 गटामध्ये भांडण लागलं आणि 20 फेब्रुवारीच्या संध्याकाळी त्या गटामध्ये भांडणाचं रूपांतर हे मारामारीमध्ये झालं. आणि ती मारामारी इतकी भीषण होती की त्या महिला ज्या त्या पुतळा हटवण्यासाठी विरोध करत होत्या त्या महिलांना कपडे फाटेपर्यंत गावातील सरपंच गणेश काकड आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या 30 ते 35 लोकांनी, म्हणजे हा जो काही जमाव होता त्या जमावांनी तिथल्या त्या 4-5 महिलांना आणि तिथल्या लहान मुलांना कपडे फाटेपर्यंत मारलं. भर गावामध्ये हा सगळा प्रकार घडतोय आणि लोक तो प्रकार किंवा ती मारहाण सोडवण्याऐवजी त्यामध्ये सहभागी होत आहेत. हे ऐकून अंगावर काटा येतोय. यावेळी तिथे काही पोलीसही होते. त्या पोलिसांना ही भांडणं थांबवता आली नाही आणि पोलिसांसमोरच या महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली. सोबतच त्यांच्यासोबत असलेली 10-12 वर्षाची जी काही मुलं आहेत, लहान मुलं, त्या लहान मुलांनाही मारहाण करण्यात आली. संजीवनी वाघ यांना कपडे फाटेपर्यंत अक्षरशः अख्ख्या गावासमोर मारण्यात आलं. हा जो काही प्रकार तिथे घडला त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. तो व्हिडिओ पाहून लक्षात येतं हा प्रकार केवळ भांडणं नसून त्या व्हिडिओमध्ये उघड दादागिरी केल्याचा प्रकारही आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे त्या गावामध्ये गेले. त्या गावात गेल्यानंतर त्यांनी एकूणच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर तिथल्या काही लोकांना एकत्र करत त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांचं भाषणही झालं आणि त्यात त्यांनी एक मागणी केली. ती मागणी अशी होती की ज्यांनी या महिलांना मारहाण केली त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली पाहिजे. 24 फेब्रुवारीपर्यंत ही तक्रार जर दाखल झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. त्याचबरोबर या घडलेल्या सगळ्या प्रकारामुळे तिथलं जे काही वातावरण तापलेलं आहे त्यावरून त्यांनी मराठा समाजाला शांतता राखण्याचं आवाहनही केलं. 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीच्या मध्ये ज्या काही घडामोडी त्या गावामध्ये घडत होत्या त्यामध्ये संजीवनी वाघ यांना धमकावण्यात येत होतं आणि ती ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये त्यांना असं सांगण्यात आलं किंवा धमकावण्यात आलं की तुमचाही संतोष देशमुख केला जाईल, त्यामुळे खूप जास्त पुढे करू नका किंवा खूप जास्त हा मुद्दा गाजवू नका. त्यावरनं त्यांना या धमक्या, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या. आम्हाला ही दुःख इतकं आहे हे तुम्हाला सांगतो. यांच्या मनामध्ये जेवढे जातीचे किडे म्हणतात संतोष देशमुक्त केलं तसं तुझं करण म्हणून, आणि आज त्यांनी ते फक्त मारायचं ठेवलं, मला बाकी सगळं केलं. आता या प्रकरणात असलेलं राजकारण काही वेळासाठी बाजूला ठेवूयात
आणि एक गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यासाठी राज्य सरकारकडून काही नियम आणि कायदे घालवून दिलेले आहेत. ते कायदे आणि तो नियम नेमकं काय आहे ते आपण पाहू. कायद्यानुसार कुठल्याही महापुरुषांच्या पुतळ्याचं अनावरण करत असताना काही नियमांचा आणि अटींचा GR हा महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेला आहे. तो कोणता आहे ते पाहूयात. त्यानुसार त्या GR नुसार स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असते महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी. पोलिसांचा NOC लागतो. दुसरी गोष्ट, सामाजिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घ्यावी लागते. तिसरी गोष्ट, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यानुसार तुम्ही ज्या भागात राहता, जसं की ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यांची लेखी परवानगी असणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यानुसार तुम्ही ज्या भागात राहता, जसं की ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यांची लेखी परवानगी लागते. सोबतच जमीन मालकी स्पष्ट असावी लागते आणि जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. आता या प्रकरणात नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टींच्या नियमांचं पालन केलं गेलेलं आहे ते अद्याप समोर आलेलं नाहीये. पण या सगळ्या नियम अटी जरी आपण पाहिल्या तरीही या घटनेतील महिलांवर झालेली जी काही अमानुष मारहाण आहे त्या अमानुष मारहाणीचं समर्थन केलंच जाऊ शकत नाही. मी स्वतः सुद्धा या अमानुष मारहाणीचं समर्थन करणार नाही. तुझा संतोष देशमुख करू ही एवढी हिंमत किंवा ही अशी धमकी देण्याची हिंमत नेमकं येते कुठून? सहज तर ही हिंमत येणार नाही. यामागे एखादा वरद हस्त असल्याशिवाय असं बोललं जाण्याची किंवा अशी धमकी देण्याची हिंमत सहजासहजी तर येणारच नाही. या घटनेतलं जातीय राजकारण काही वेळासाठी जर बाजूला ठेवलं तर आपण महाराष्ट्रात राहतो. अशा महाराष्ट्रात राहतो जिथे शिवरायांनी आपल्याला सन्मानानं आणि स्वाभिमानानं जगायला शिकवलंय. आताची ही घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की या महिलांचा सन्मान पायदळी तुडवण्यात आलाय. आणि हा जो काही घडलेला प्रकार आहे, ते जे व्हिडिओ आपण पाहतो, त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या मानसिकतेची किळस यायला लागते. शिवरायांचं नाव हे फक्त राजकीय स्वार्थासाठी घेतलं जातं का? त्यांचा आदर्श तुम्ही जगाला सांगून राजकारण करतात. मात्र तुमच्या महाराष्ट्रात जेव्हा पाहिलं तर त्या महाराष्ट्रामध्ये आता शेतकऱ्यांचे जे हाल आहेत, महिलांच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी घडत आहे, बाकीच्या गोष्टी तर अशा बऱ्याच आहे की ज्यावर आपण बोलायला हवं, पण तिकडेही यांचं लक्ष जात नसेल. त्या घटनेमध्ये आपण पाहिलं तर तिथं पोलीस प्रशासन होतं. त्या पोलीस प्रशासन तिथं उपस्थित असताना सुद्धा पोलीस प्रशासनाचा धाक कुठपर्यंत लोकांना राहिलेला आहे हे आपल्याला त्या घटनेवरून लक्षात येतं की तिथे पोलीस असताना सुद्धा एवढी मोठी मारहाण होती. पोलिसांसमोर महिलांचे कपडे फाडले जाते, इथपर्यंत त्यांची मजल जाती. हे शिवरायांच्या महाराष्ट्रात होतं, हे दुःखद आहे. काहीही असो, एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, मतभेद असतील, राजकारण असेल, पण एखाद्या महिलेला अशा पद्धतीनं मारणं, तिचा अपमान करणं कोणत्याही समाजाला शोभणारं नाही. नैतिकता असेल तर असल्या गोष्टींचं समर्थन खरंच करू नये. या प्रकरणातल्या खऱ्या आणि खोट्या गोष्टी काही काळानंतर समोर येईलच, पण हा जो काही प्रकार तिथे घडलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.